मिस्टर नेने, मी काय म्हणते तुमच्या लक्षात येते ना? म्हणजे MBA न करता सिनेमात जावंसं वाटणं हा काही राहुलचा प्रॉब्लेम नाहीच. त्या आवडत्या नटेने त्याचं कौतुक केलं, त्यामुळे त्याने स्वतःबद्दल काहीतरी वेगळ्याच कल्पना करून घेतल्या. तो वास्तवापासून डिटॅच होत चाललाय आणि त्यामुळे तो कुठल्याच क्षेत्रात धड करिअर करू शकणार नाही. आणि ही जी त्याची मनाची अवस्था आहे ना, हा त्याचा खरा प्रॉब्लेम आहे. खरं तर त्या शूटिंगच्या प्रकारानंतर आहे ना, लगेचच काउन्सिलिंगला सुरुवात करायला हवी होती. कारण प्रत्येक दिवस नवनवीन प्रश्न निर्माण करणार आहे. हो, हे नाटक सिनेमा वगैरे आहे ना, हे बरोबरच आहे. त्याचा खरा प्रॉब्लेम आहे ना, तो सायकोलॉजिकल आहे. आता 3-4 वर्ष राहुल आमच्या घरातल्यासारखाच झाला आहे. आणि म्हणूनच मला ज्यावेळेस हे सगळं गंभीर वाटलं ना, त्यावेळेस मी मोनिकाला पण सावध केलं आणि मी स्वतः इथं आले. मी काही इथं विद्वत्ता गाजवायला, पांडित्य मिरवायला वगैरे आलेले नाही. मी माझ्या कुटुंबातल्या सदस्यासाठी, राहुलच्या प्रेमाखातर मी इथं आले. तुम्ही राहुलचे मामा, पण आई वडिलांपेक्षाही जास्त तुम्ही त्याचं केलं, आजही करताय. तुम्ही जो निर्णय घ्याल तो राहुलच्या हिताचाच असणार आहे. आणि तुम्हाला जर माझा सल्ला नको असेल तर अहो नाही, त्याच्या आवडत्या नटीचं नाव घेऊन याला कुणीतरी काहीतरी सांगतं आणि तो त्याच्यावर विश्वास ठेवून ती कृती करून मोकळा पण होतो. आता हे जर दुसऱ्या कोणाच्या नावाने थाप मारली असती ना, तर फसला नसता तो. मी बोलते त्याच्याशी, त्याला बोलतं केलं पाहिजे. त्याच्या मनातला जो काही कोंडमारा, राग, उपेक्षा आहे ना, त्याला वाट मोकळी करून दिलीच पाहिजे. आणि हे सगळं करताना तो स्वतः आत्मपरीक्षण करायला कसा प्रवृत्त होईल, त्याची स्वतःची चूक त्याला उमजेल, असं काहीतरी करायला हवं. चांगला हुशार मुलगा आहे तो. होईल, सगळं चांगलं होईल. आणि ते इतके वर्ष नाटकं बिटकं सगळं करून चांगले मार्क मिळतच आहे तो. त्याला ना योग्य वेळी प्रेम, कौतुक जर मिळालं असतं तर कदाचित अशी वेळ आली नसती, असं वाटतं मला. काय हरकत आहे नाटक सिनेमात पाठवलं तर? कुठल्याही क्षेत्रात शेवटी कष्ट आहेच ना. राहुलशी मी बोलतेच, पण मला तुमच्याशीही बोललं पाहिजे.